चालू करते, कढई ठेवते. मोहरी टाकते. मोहरी टाकली. आता थोडासा लसूण, थोडीशी हळद कलर येण्यापुरती. हळद टाकल्यावर ते काळा तिखट टाकलं, हलवून घ्यायचं, जरा चांगलं खरपूस भाजू द्यायचं तिखटाला. परत फुलं टाकायची. फुलं टाकायची. डाळ धुतली, मुगाची डाळ टाकायची स्वच्छ धुवून. मुगाची डाळ ह्या फुलाच्या भाजीतले छान लागते, पटकन शिजल्या जाते, चव पण वेगळीच लागते. आता फुलं परतून घ्यायची चांगली. हलवली फुलं. मीठ टाकायचं थोडस चवीपुरतं. परतून घेतलं. आता 5 मिनिटं झाकून ठेवायचं. झाकलं की वापरल्या जाते चांगलं. गॅस थोडा बारीक करायचा, मोठा गॅस मध्ये करपतं. मध्यम गॅसवर छान वापरले जाते. शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ, 2-2.5 चमचे. कूट टाकल्यावर आणि हलवायची चांगली, हलक्या हलक्या. फुलाची भाजी काळ्या तिखटाची बनवलेली आहे आणि त्यासोबत ज्वारीची गरम गरम भाकरी आणि लिंबाचं लोणचं एकच नंबर लागते बघा. आणि हे हादग्याचे फुलं जे आहेत ते आमच्या दारात झाड लावलेलं आहे त्या फुलाचं, आणि त्याची भाजी सर्वांनाच आवडते, म्हणून आज आम्ही त्या भाजीचं प्लॅनिंग केलं होतं. तर ही काळ्या तिखटाची हादग्याच्या फुलाची भाजी तयार आहे. तुम्हाला जर हे रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण एकदा करून पहा. कशी वाटली मग आजची रेसिपी नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.